मुलाखतीमध्ये ठाकरे ब्रँड या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना खासदार राऊतांनी देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव असा सवाल केला। त्यावर उद्धव ठाकरेंनी जे कोणी असतील ते हे लोक काळाच्या ओघात येतात आणि जातात असं उत्तर दिलं। हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा लोकशाही स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात। म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही। आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही। उद्धव साहेब, आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे। आज आपण सत्तेवर नाही आहात, एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे। म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकरेंचा शिवसेना, तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही, आपलं चिन्ह आपल्याकडे नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे। हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे। होय, कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही। त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही। भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही। मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, पण लोक त्याला आता भुलणार नाहीत। ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी आपली येतीच शिवसेना आहे। नाही। तर या मुलाखतीवर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। देव तुमच्या कर्माची फळं देतो। तुम्ही जसे वागलात देवानी तसाच तू म्हणतो। तेव्हा तुमच्या मनात बेईमानी आ गई, कपोकल्पित कथा केली, पण जेव्हा तुम्ही असं करता, मोहात पडता, तर मग कदाचित तुम्ही तेव्हा सरकार 19 मध्ये आणलं असतं आणि तेव्हा माननीय मोदी साहेबांना विनंती केली असते की अमित भाईंना विनंती केली असते कि मोदी जी, हम आपके इतने पुराने साथी है, हमारे मन में भी इच्छा है कि एक बार सीएम बनने की। तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, नितीश कुमार जसे झाले तसेही झाले असते असं म्हणत आहे तुम्हाला? आणि तर गुजरातला शिव्या देणं म्हणजे पराक्रम। नाचता येईना अंगण वाकडं या म्हणीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आजची उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत आपण वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे। लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं, त्यावेळी ते निवडणूक आयोगावर शंका घेत नाहीत, मतपत्रिकेची मागणी करत नाहीत, ईव्हीएम बद्दल बोलत नाहीत। पण विधानसभेला अपयश आलं की मग मात्र त्यांना वाटतं की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजेत। हा विरोधाभास कशासाठी? काही वाक्य नक्की आवडण्यासारखी आहेत। त्यातलं आणखी एक वाक्य म्हणजे मी उद्धव ठाकरे शून्य आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळं काही आहे, अशी काही वाक्य मुलाखतीत आपल्याला दिसतात। संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देवाभाऊ म्हणून ओळखायला लागला। एवढी मिरची लागली उद्धव ठाकरेंना, काय कारण? जो माणूस गोरगरिबाच्या अडीअडचणीला धावून जातो, लोक त्याला देव माणूस म्हणतात। ते उद्धव ठाकरेंसारखे वर्षाचे दरवाजे बंद करून कडी कुलपात राहणारे नेते नाही आहेत। तुम्ही मुख्यमंत्री होता, किती लोकांना भेटला? तो स्वतःच्या मंत्र्यांना भेटलात? पत्रकारांना सुद्धा न भेटणारा, फक्त घरातली 4 माणसं, एवढंच तुमचं विश्व।